स्वागत करते। सुरुवातीलाच मोठी महत्त्वाची घडामोड, ठाकरेंचे 6 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दिल्लीत आजच मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्रीच दिल्लीत दाखल झाले। 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट देण्याचं आश्वासन शिंदेंकडून दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रिपद देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असलेले ठाकरेंचे हे 6 खासदार दिल्लीत दाखल झाल्याची ही माहिती सूत्रांनी दिली। ठाकरेंच्या शिवसेनेनं कायदेशीर सल्ला घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा प्लॅन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरेंच्या सेनेकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्याच्या हालचाली होत आहेत। बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हिप बजावल्याची माहिती मिळते। बैठकीला अनुपस्थित राहिल्यास पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, एकीकडे लोकसभा अध्यक्षांना ठाकरे सेनेकडून पत्र होतं, पाठोपाठ कायदेशीर सल्ला आणि आता फुटीर गटाविरोधात मोठ्या कारवाई संदर्भातली काहीतरी चर्चा होते, काय नेमकं घडतंय? अगदी श्रुती, ही दुसरी कायदेशीर कारवाई आहे किंवा ठाकरे गटाकडनं खबरदारी कायदेशीररित्या घेतली जात आहे असं आपण म्हणू शकतो। कारण ज्या पद्धतीनं काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन आमचं मत विचारात घ्या, फुटीर गटाला मान्यता देऊ नका असं एक पत्र दिलेलं असताना दुसरीकडे ठाकरे गटानं अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे अशा पद्धतीची माहिती आता समोर आलेली आहे। जी माहिती मिळते श्रुती, त्या माहितीनुसार ठाकरे गटाकडनं संसदीय दलाची म्हणजे ठाकरे पक्षाच्या संसदीय दलाची तातडीनं बैठक बोलावली जाणार आहे आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं सगळ्या खासदारांना निमंत्रण पाठवलं गेलेलं आहे आणि त्यासाठी व्हिप देखील काढला गेलेला आहे। जी बैठक होणार आहे त्या बैठकीसाठी सगळ्या खासदारांनी उपस्थित राहावं असं या व्हिपच्या माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे असं देखील सूत्रांच्या हवाल्यानं आपल्याला समजतंय। जर हे खासदार व्हिप बजावल्यानंतरही संसदीय दलाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आणि म्हणूनच ठाकरे गटाकडनं हे पाऊल उचललं गेलेलं आहे असंही सूत्रांच्या हवाल्यानं आता समोर येतंय। श्रुती, आपल्याला माहिती की ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड केलेलं होतं त्याही वेळी अशाच पद्धतीची तातडीची बैठक बोलावली गेलेली होती आणि त्यावेळी देखील व्हिप काढलेला गेलेला होता आणि व्हिपचं पालन केलं गेलं नाही, म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवरती कारवाई करावी अशा पद्धतीचे तेव्हाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं कायदेशीर गोष्ट केली गेलेली होती आणि त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आता खासदारांच्या बाबतीत खरं तर ठाकरे गटाकडनं केली जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच ही तातडीची बैठक संसदीय दलाची बोलवण्याच्या हालचाली एक प्रकारे ठाकरे गटाकडनं सुरू केलेल्या आहेत। श्रुती, मला जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्यानं त्या माहितीनुसार काल रात्रीच या सगळ्या खासदारांना बैठकीचा मेसेज दिला गेलेला आहे आणि तशा पद्धतीचा व्हिप देखील ठाकरे गटाचे जे व्हिप आहेत संसदेतील अनिल देसाई यांच्याकडनं देखील तो व्हिप काढला गेलेला आहे आणि अरविंद सावंत जे ठाकरे गटाचे गटनेते आहेत त्यांच्याकडनं हा सगळा ड्राफ्ट काल रात्रीच केला गेला होता आणि त्यानंतर हा व्हिप बजावलेला आहे अशा पद्धतीची देखील माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली आहे। त्यामुळे कायदेशीर कचाट्यामध्ये जे खासदार फुटणार आहेत त्या खासदारांना कायदेशीर कचाट्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडनं जोरदार सुरू आहे असं देखील या सगळ्या घडामोडींमधून आता स्पष्ट होताना बघायला मिळत आहे। श्रुती, नक्कीच महत्त्वाची घडामोडी, ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायदेशीर सल्ला घेण्यात आल्याचं कळतंय। प्रमोद, या सगळ्यात एक महत्त्वाची घडामोड आहे, व्हिप बजावण्यात आलेला आहे, ही एक मोठी घडामोड आहे आणि संसदीय दलाची जी बैठक बोलावण्यात आलेली आहे ती नेमकी कधी बोलावण्यात आली, किती वाजता बोलावण्यात आलेली आहे याबद्दलची काही स्पष्टता आहे का? श्रुती, सूत्रांच्या हवाल्यानं खरं तर ही माहिती समोर आलेली आहे। जी माहिती TV9 मराठीला सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार काल रात्री पक्षाच्या गटनेत्यांकडनं आणि व्हिपकडनं हा व्हिप सगळ्या खासदारांना मेलद्वारे पाठवला गेलेला आहे अशी ही माहिती समोर आलेली आहे। पण ही बैठक नेमकं कधी होणार आहे, बैठकीचं ठिकाण कुठलं आहे याबाबत अद्यापपर्यंत स्पष्टता येऊ शकलेली नाहीये। पण ज्या पद्धतीनं म्हणजे ठाकरे गटाकडनं ज्यावेळी 3 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती जी बैठक बोलावलेली होती त्या बैठकीला मात्र कुठल्याही खासदाराला लेखी निमंत्रण दिलं गेलेलं नव्हतं। श्रुती, संसदीय दलाची बैठक असेल आणि त्याला जर खासदार अनुपस्थित राहिला तर त्यावरती कारवाई करण्याचे अधिकार खरं तर संसदेतील नियमानुसार त्या सगळ्या पक्षाकडे असतात। पण त्या दिवशी जी रविवारी मातोश्रीवरती बैठक बोलावलेली होती त्या बैठकीचं लेखी निमंत्रण दिलं गेलेलं नव्हतं आणि ती संसदीय दलाची बैठक आहे असंही सांगितलं गेलेलं नव्हतं। त्यामुळे त्या बैठकीचं कुठलंही लेखी डॉक्युमेंटेशन, कागदोपत्री कुठली प्रक्रिया जी आहे ती ठाकरे गटाकडे नाहीये। पण आता दुसरा ठाकरे गटाकडनं हा प्रयत्न केला जातोय की कायदेशीर कचाट्यामध्ये अडकवण्यासाठी प्रत्येक खासदाराला मेल करायचा आणि तुम्ही बैठकीला उपस्थित राहा म्हणायचं, जर नाही राहिले तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल हेही त्या व्हिपमध्ये लिहिलेलं आहे असंही समजून येत आहे। त्यामुळे
बैठकीबद्दल जरी स्पष्टता येत नसली, बैठकीची तारीख आणि वेळेबद्दल जरी स्पष्टता येत नसली तरी ही बैठक बोलवलेली आहे हे नक्कीच विश्वसनीय नक्कीच नक्कीच प्रमोद, नक्कीच दिल्लीतून घडामोडींचे अपडेट्स घेत राहू. तूर्तास धन्यवाद.